कसं आहे बघा. तळ उशाला कोरड घाशाला काम मानल्यावर हाय का नाही. तळ हाय म्हण गावाला मोठे लग्न झाल्यावर तर दारानं नळ बी नव्हते. या इथं टाकी होती, इथून पाणी भरीत होते. आणि आता हाय तरी असलं हाय. तिथून पाणी आता इथून तिथं 2 ड्रम भरले तर हातातलं काम सोडून अर्जंट. आणि आता धुणं भांडी इथं अजून भरून ठेवलं. या किती अवघड हाय गे माय. फजिती हाय नुसती जीवनाची. नाव मोठं लक्षण खोटं गावाचं. तुमच्या गावाचं नुसतं नाव मोठं आहे, लक्षण सगळं खोटं आहे. इथं साधी गहू ज्वारी पिकवीत नाही तर परत नंतरच्याला कधी टायमाला पाणी नाही काय नाही सगळं हे सगळा उस उद्या शुगर एवढा ऊस आहे. हो काय ऊसामध्ये किती वाजलेत आता 3-4 वाजले असतील. मला ती साडीला अजून एका फॉल बसवायचा आहे, हात शिलाया करायच्यात. परत नंतर त्याला एका ब्लाऊजला लेस बसवून त्यांना ती तेवढं काम कम्प्लीट करून द्यायचं. ही मध्ये मोठी आहे पाण्याची. सगळीकडे उठली भूमिका. मोटर जळाली नळाला पाणी सुटणार झालं कितका येणार दिलं. आणि नळाला पाणी मधल्या गलीला सुटलंय आता, पहिल्या जुन्या गलीला. आपल्याकडे येत आहे निव्या रातला, त्यात पुन्हा येत बी नाही नळाला. गावडी नाही भरले ती बरं केलं. कंबर लागलं माझं दुखायला. पाणी भरणं काही जोक आहे. आवड्या मोठ्या घागरी होत्या, नुसतं घागरी उचलायची सवय मोडली ती दारात पाणी भरल्यानं. कंबर दुखायला लागली. मार्गाची त्या मशनी होत्या जाळाला. अजून घरी वरणाचा राडा आहे. तिथं राडा आहे, फैल आहे अजून. ती करून घेते ना म्हणजे मग पुन्हा एकदा तुझी कपडे घेऊन टाकते. आता कपडे तर आमच्या दोघांचे दिसायले आज अजून बनवून काढले नाहीत. लेकरं कपडे काढत नाहीत. मला धुणं भांड्याला उशीर होऊस तर त्याला हाक मार गरंगे. तिचं नाव आहे रंगी. तिच्या डोळ्यावर असली सारखी भिंडी पळायची इकडे तिकडे. त्याची काय अशी बसली फिरायला काय माहिती इथे येऊन. तिचं नाव आहे रंगीत. तिला काल गणी मग काल कपडे लय मोठे होते. आज आमच्या दोघांचे दिसायलेत अजून. तुझे राहिले तर त्याचे राहिले तर पाणी भर लागले की मग तिथल्या बी पाणीला टीला पाणी येत असते. त्यांनी बी खालच्या रानात लावले. खरा वनवासच आहे. तिथून पाणी आणून इथं नुसतं घरी गावाला तळ आहे. चला बघायला. आता मी काय करणार आहे, कपडे तुझ्या हातानं धुतो. झालं माझं धुणं. माझं गेलं आता औषध पाणी धुवून. तुला कवर झालं कपडे मागितले तर आंघोळ कर म्हणलं होतं गार पाण्यानं. आता दी पाणी भरून लागलंय हानी बघ. आता टीव्ही बघायला जायला तिथे काय टीव्हीचा टाइम आहे. हा बॉडी आलता म्हणून कधी कपडे मुरायचे पण कधी मनगटाचा जोर घालवायचा. आणि कवा आंघोळ झाल्यावर माझे कपडे भिजाय टाकते. मुरले की खळम निघतात म्हणून. आणि तुम्ही त्याचा माझ्या मनगटा जायला इडूळ आता काढून तुझे राहिले तर अजून. हो हळूच पुन्हा म्हणायचे मी धुते. मला पाणी भरायचं. आंघोळीला सुद्धा पाणी नसतं की कसं पाणी होतं का घोट तरी होता का घरात. साधं तोंड धुवायचं सुद्धा पाणी नसतं. इतकं तोंड काळ झाले सकाळपासून धुवेन वाटले. किती काळ झाले बघा बर किती सुकलंय माझं. सुकल तुझं तेवढं पाणी भरलंय. दुगीनं फक्त दुगीनं 2 ड्रम भरणं. हो तिथं शिलाईच्या कामाला उठले. 3-4 साड्याला फॉल केले. अजून एका साडीला फॉल करायला फॉल बसवून आले. आता हात शिलाई करायची. 4 ब्लाऊजला काजा बटणं केले तर हुक बसविले तर एक ब्लाऊज शिवून जोडून उठल्यापासून मिशनी म्हणजे हात सुरू असते. त्या हाताला उगं दम नाही झाला. आता मावळला दिवस. आता ही धुणं भांडे टाकले की तेवढं उरकून दिवस तरी संध्याकाळचा टायमिंग होतो. ज्यावेळेस पाट टाकाय भेटत नाही. आता उद्या अजून भाकरीच्या पापड्याचं. हो आता उद्या पाणी बदलायला पाणी नव्हतं. आता बदलून ठेवावं लागणार आहे. ती उद्या राडा आहे म्हणूनच म्हणलं भरावं पाणी. सोपं आहे का? सोपं दिसतंय का? आणि त्यात पण आमच्या पप्पाला गोळ्या करायला 1 जग पाणी लागतंय एका गोळ्याला. एक बकेट. एक बकेट आणि एक बरं गोळा करा 1 बकेट. हा काय बाहेर जाते तुम्ही बरं आहे. त्या 2 बकेट असल्या सांगा बरं. तरी हिथलं पाणी मी एकटीनं भरलंय. झालं काय माझं धुणं झालंय. आता तेवढे भांडे घासते.
काय नाही बाहेर तिथला राडा आता मी उचला आता आपण धोबड काय नाही माझ्या चटईवरचा आहे आता मी जाऊन त्याच्यावर ती करायला बसते हात शिलाई हा तू हात शिलाई करूस तर मी माझं उरकते पुन्हा मध्ये बघायला ती घाण केली आहे. त्याच्यावर पाणी टाकून छान नुसतं काढा लय अवघड आहे व. जरा अवघड झालंयच आज देवानं बाई कमून काढली होती. देवानं बाई कशाच मुळा काढला होता. गड्याला ऐकतं जरा बापाला तुझ्या बापाला ऐकतं जरा आणलाय ना सरपणाचा बिंडाबाई शांत बसा अजून आता अजून किती हिरवेगार होते तर बाबा सांग टाक. सरपणाचा बिंडा आणलाय तिथनं काय बोलू दे बरं इतकं पाणी भरलं काय जोक आहे का हं? ते बी हंड्यानं घागरीनं बघा त्या टोकावून ते टोक पार करून ते तिथला दरवाजा ते दरवाजा पार करून पुढचा दरवाजा पार करून कुठं डरम येतंय किती पुढे बरं झालं केलंच 2 पावलाचं पेट कसा आहे बाबा सुपावणे नाकाच्या सुपावणे कानाच्या गते त्याची हे कर आंघोळ कर त्याचं पाणी खाण्या त्याची कधी बद माणसं तुला किती मी वाजता धुणं धुऊ जा मी 4ला धुऊ संध्याकाळी धुऊ तेव्हा आंघोळ करतोय मग कपडे घालते माझ्या धुण्यापाशी ह्याच्या आंघोळीपाशी ह्याचं काय गुतलेलं असतंय बरं काय माझं तरी माझ्या माग तरी काम असतंय ह्याचं काय असतंय बरं पाणी भरून नाही लागला मन बरं नुसतं भरले म्हणून 4-5 बकेट टाकलं तर पुन्हा हिंडायच लागलास तू त्याच्या माग दिलेत मला कपडे आणून रथ बोलवले नुसते त्याच्यात मरणाचा मुळे असतोय मरणाचा पण आता उद्यापासून सकाळी नाही तर लवकर आंघोळ करावी किती वाजले 6 वाजलेत का आता किती लवकर इथलं उठायचं, तुम्हाला उशिरा दाखवते उठा. मी पुढे गेल्यावर इथलं आवरून पुढचा राडा आवरायचा आहे सूर्य चमकायचा लय अवघड आहे बा. देवा सगळ्याला पैसे काढायचे लय बोलायली बाबा जाम होता आगाव लय शिकायली बापाचं वळण लागायला तिला बी क्या बोली मी सही तो बोली ना जिकडच्या तिकडच वळतंय बरं लय दमायली काम करून तिला आता अजून तर लय राहिले दमायची काम आहे म्हणे अजून बनायले होते ते जुना भांडे उचलली जात राहू दे का माय शिनकुड आवरीत कंठाळा आला कालाला जीव तुम्ही लागली बोलाय आता वरचीवर तुझं तोंड फोडल्यावर कळत तुला पुन्हा आल्या तुझ्या तोंडाच्या बुजऱ्यात व्हायला राहू दे नाही उद्या आज झाडायचं उद्याच्याला 7:30 नाही करायचं पाणी नाही हा. घे इकडं भांडे घासू दे मला थोडी. आयो गे हो बाबा मला का दाखवा लागलं ती बॉडी त्याची बॉडी तुम्हाला बॉडी कमी दिसते काय कपड्याचं काय सांगितलं नाही, तिथं कपडे टाकायला नको. उथरी गो पाई ते गनिमत कपडे तरी आज माझे न आमच्या दोघाची चौघाची तिघाचेच होते. लहानाचे असते फेल्या करायचे असते एक अर्धे काहीतरी कुणाच तरी काहीतरी होतं नाही आणलं घर बबडीच होतं बबडीच होतं का कशी बघायला पाण्यात उतरते का खेळायला काय माझ्या घरी पाणी भरायला तर पाणी भरू लागाय नळाला सुटलंय म्हणजे मग पाणी ह्याच्यात वादा पाणी आता फवारा असते मला का दीदी मला कलाबाजी करून दाखवायली होते मी नाही तुला भरून हो